विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एमपीएससी यूपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। 17 डिसेंबर 2023 रोजी आज जी कंबाईनची गट क ची मुख्य परीक्षा झाली याविषयी आपण या व्हिडिओच्या मार्फत एक्सपेक्टेड आन्सर की बघणार आहोत। नॉट नेसेसरी एकदम शुअर शॉट असेल, पण जेवढं शक्य तेवढं 100% करेक्ट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लगेचच लाईक करून ठेवा, ठीक आहे। पहिला प्रश्न विज्ञानाच्या बाबतला बघूयात आपण। विज्ञानाचे आणि टेक्नॉलॉजी असे मिळून भरपूर प्रश्न आहेत। कोर विज्ञान जे जनरल सायन्स त्या बाबत आपण आन्सर की बघतोय। 71 नंबरचा प्रश्न जो आहे तो 71 नंबरचा प्रश्न बघा काय, मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून तो या कारणामुळे होतो। तर याचं उत्तर आहे 1, पर्याय क्रमांक 1 असणार। याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1, ठीक आहे। याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या, पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बघा कोणता आहे, 72 क्रमांकाचा प्रश्न, भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्या लावा। तर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हा जो काही आन्सरचा भाग आहे तो डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो, याचा पर्यायी उत्तर जे आहे ते पर्यायी उत्तर आहे 72चं 4, ऑप्शन क्रमांक 4। याच्यानंतर 73 क्रमांकाचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि ज्या माध्यमांचा अपवर्तनांक आर आहे प्रकाशाच्या वारंवारतेवरती अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते, दॅट इज कॉल्ड द डिस्पर्शन। सर्व पदार्थ माध्यमे विकिरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारे नाही। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की डिस्पर्शन जे आहे हे कोणत्या पॉईंट थ्रू त्यांनी डिस्कस केलेलं आहे हे विचारात घेणं गरजेचं आहे। आणि याचं जर उत्तर बघितलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे। याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 74 क्रमांकाचा प्रश्न बघूयात आपण, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही। हा तसा थोडासा द्विधा मनस्थितीमधला प्रश्न आहे, सो आपण याचं उत्तर पेंडिंगच ठेवणार आहे, कारण त्यांचं कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये प्रदूषण हवं आहे, ठीक आहे। एअर प्रदूषण किंवा इतर कोणत्या गोष्टींच्या अनुषंगाने त्यांना प्रदूषण हा जो काही मुद्दा आहे तो डिस्कस करायचा, त्याच्यावरती शंका आहे, म्हणून हा आपण जो काही क्वेश्चन आहे तो काय ठेवूयात, पेंडिंग ठेवूयात। 75 क्रमांकाचा प्रश्न आहे, या ठिकाणी खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये वापरला जातो। तर याचं उत्तर आहे धुण्याचा सोडा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2। यानंतर 76 क्रमांकाचा प्रश्न आहे, या 76 क्रमांकाचा प्रश्न जो आहे याचं उत्तर बघा, जो सोडियमचा अणू यामध्ये अणुसंख्या दिलेली आहे, ॲटॉमिक नंबर 11 दिलेला आहे आणि ॲटॉमिक मास 23 असेल तर त्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन असणार आहेत, पर्याय क्रमांक 3। यानंतर 77चा जो काही प्रश्न आहे तो टॅक्सॉनॉमी या संज्ञेचा जनक कोण आहे। या ठिकाणी बघा लिनियस तर याच्यामध्ये कन्सिडर करणं गरजेचंच आहे आणि बी जर कन्सिडर केलं तर बी साठी ऑप्शन फक्त 2 राहतोय, ए आणि बी। सो थोडंसं लॉजिक लावून आपण या ठिकाणी आन्सर देऊ शकतोय। या ठिकाणी 78 क्रमांकाचा प्रश्न बघतोय, सस्तन प्राण्यांचे प्रकार आणि उदाहरण दिलेले आहे। थैली असलेले सस्तन प्राणी, उडणारा सस्तन प्राणी, दात नसलेला सस्तन प्राणी आणि मुंग्या खाणारा सस्तन प्राणी। यामध्ये बघा तुम्हाला जर उत्तर हवं आहे तर यामध्ये तुम्ही एक जरी ऑप्शन बरोबर तुम्हाला जर माहित असेल तरी उत्तर देऊ शकताय, पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 79 क्रमांकाचा, 79 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण आहे। तर खुली रक्तभिसरण आर्थ्रोपोडामध्ये असते, तुम्हाला माहिती आहे। सो या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट असणार आहे। याच्यानंतर 80 क्रमांकाचा प्रश्न बघतो आपण। 80 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये वनस्पतीत रोग आहे आणि कारक जीव आहे, त्यातली अयोग्य जोडी ओळखायची बाळांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि बाजरीवरील अर्गट रोग जो आहे याची अयोग्य जोडी दिलेली आहे त्यांनी, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अयोग्य असणार आहे, 80चा 3 असणार आहे, ठीक आहे। याच्यानंतर 81 क्रमांकाचा प्रश्न काय, वनस्पतीचा गट आणि त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। सो या ठिकाणी बघा 81चा उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक या ठिकाणी एचं 4 आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 3 असणार आहे। पर्याय क्रमांक कोणता असणार आहे, 81चा पर्याय क्रमांक 3 असणार आहे, ठीक आहे। 82 क्रमांकाचा प्रश्न बघतोय, 82 क्रमांकाचा प्रश्न बघा, भातावरील खैरा हा रोग जो आहे तो सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे कोणामुळे होतो, आपल्याला माहिती झिंकमुळे होतो, ठीक आहे। यानंतर 83 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली जी आहे ही जागतिक उपग्रहची प्रणाली जी नेव्हिगेशनची प्रणाली यामध्ये ग्लोनास हा उपग्रह या ठिकाणी बघा कोणत्या देशामार्फत काय आहे, कोणत्या देशाचा आहे तर रशियाचा आहे, ठीक आहे। या ठिकाणी कोणत्या देशाचा आहे, रशियाचा आहे। 83चं उत्तर 2 असणार आहे। 84 क्रमांकाचा प्रश्न बघूयात आपण,
व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो, त्याचा जो उपयोग आहे तो पुढीलपैकी कोणत्या कार्यासाठी होतो? हा देखील द्विधा मनस्थितीमधला प्रश्न आहे. सो याचं उत्तर आपण 1 दिलेलं आहे. बघूयात आयोगाचं उत्तर काय येतं. आणि 85 क्रमांकाचा प्रश्न शेवटचा आपण बघूयात. मिथ्यावर्ण स्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग आहे? तर यामध्ये 2-3 रंगांचा उल्लेख केला जातो. यामध्ये फक्त ऑप्शनमध्ये असणारा लाल रंग आहे. सो अशा प्रकारे जे काही विज्ञानाचे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहेत. हा कोर विज्ञान आहे. याच्यानंतर टेक्नॉलॉजी स्वरूपामधले आणि इतर विषयातले जे काही कॉम्बिनेशन आहे सायन्सच्या बाबत, तर ते आपल्याला पुढे बघायला मिळतंय. सो हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांसोबत शेअर नक्कीच करा. आजच्या पेपरमध्ये मॅथ्सचे प्रश्न जास्त होते. मॅथ्सची सुद्धा आन्सर की आपण एक्सपेक्टेड बघणार आहोत, ते सोडवून तुम्हाला मी त्या पद्धतीमध्ये देणार आहे. सो व्हिडिओला नक्कीच लाईक करा. लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.